हॅलो गाईज, तर आज आहे दिवस 9वा इंटरमिटंट फास्टिंग 75 डेज चॅलेंज आणि हे आहे माझं आजचं वेट. रोजच्या प्रमाणे दिवसाची सुरुवात जी आहे ती मी गरम पाण्याने करते, ब्रश वगैरे करायच्या आधी, फ्रेश व्हायच्या आधी. आणि आज मी थोडं लवकर उठली आहे कारण मला एक्सरसाइज करायची होती आणि मी फायनली स्टार्ट केलेली आहे एक्सरसाइज. एक्सरसाइज करायच्या आधी मी ब्लॅक कॉफी घेतलेली आहे. एक्सरसाइजच्या आधी घेतली की एक्सरसाइज म्हणजे एकदम एनर्जी वाटते आणि फ्रेश वाटतं यासाठी. त्यानंतर मी सुरुवात केलेली आहे ती म्हणजे वॉर्मअपने. अगदी 5 मिनटं वॉर्मअप करायचं आहे पूर्ण बॉडीचं. एक्सरसाइजमध्ये मी एवढी काही एक्सपर्ट नाही आहे, पण असंच रँडम यूट्यूबवर वगैरे बघून मी सुरुवात केलेली होती तेव्हा पण. आणि जेव्हा मी माझं 20 किलो वजन कमी केलं होतं तेव्हा मी घरचंच डाएट, घरचंच जेवण, कोणतेही फॅन्सी डाएट नव्हता केलेला आणि हे घरीच एक्सरसाइज वगैरे केली होती. तर 20 किलो मी हे अशाच प्रकारे कमी केलं. म्हणजे पॉसिबल आहे घरचंच डाएट आणि घरीच एक्सरसाइज करूनसुद्धा. पहिला दिवस असल्यामुळे मी जास्त काही केलं नाही आहे, पण बॉडी पेन होईल एवढा एक्सरसाइज मी आज केला आणि जवळजवळ अर्धा तास तरी केला होता. यातले काही शॉर्ट्स जे आहेत ते माझे मिस झाले आहेत, जसं की नी पुशअप्स आणि प्लँक वगैरे हे सुद्धा केले होते. त्यानंतर एक्सरसाइज झाल्यानंतर सुद्धा स्ट्रेचिंग करणं इम्पॉर्टंट आहे. इथे माझा अर्धा तासाचा एक्सरसाइज झालेला आहे. मी डिटेलमध्ये व्हिडिओ एक्सरसाइजची नाही देऊ शकत. एक्सरसाइज झाल्यानंतर सुद्धा पाणी प्यायले 1 ग्लास आणि मध्ये मध्ये सुद्धा पिऊ शकता कारण हायड्रेशन इम्पॉर्टंट आहे. अंघोळ वगैरे झाली आणि मस्त फ्रेशसुद्धा झालेली आहे. ब्लॅक कॉफी मी ऑलरेडी घेतली होती त्यामुळे अंघोळ झाल्यानंतर नाही घेतली आहे आणि डायरेक्ट किचनमध्ये गेली आहे आपलं सगळं डब्बा आणि टिफिन बनवण्यासाठी, घरच्यांसाठी, माझ्यासाठी सगळं असं. काल गुरुवारचा उपवास होता म्हणून मी रात्री जेवली होती, त्यामुळे मी आत्ता लगेच ब्रेकफास्ट नाही करू शकत आहे. 16 तास झाल्यानंतर मी करीन. हा आहे माझा लंच, ज्यामध्ये मी भात घेतलेला आहे, बासमती भात घेतलेला आहे आणि त्यानंतर डाळसुद्धा घेतली आणि चण्याची भाजी घेतली आहे आणि सोबत काकडी गाजर असं सलाड घेतलेला आहे. तर हा आहे माझा लंच, जो मी दुपारी 2 वाजता करणार आहे. आणि ऑफिसला निघण्यापूर्वी मी 1 ग्लास सॉल्टेड लाईम वॉटर घेतलेला आहे कारण फास्टिंगवर चालू आहे आणि थोडी भूक लागत होती एक्सरसाइज नंतर म्हणून. तर हे घेतल्यानंतर ना आपल्या बॉडीतलं इलेक्ट्रोलाइट बॅलन्स राहतं, डोकेदुखी, थकवा हे थोडं जाणवत नाही आहे. पण आत्ता माझे जे बॉडी पूर्ण पेन जी व्हायला लागली आहे, मला लिटरली चालायला सुद्धा होत नाही आणि हे पायऱ्या उतरायची म्हणजे. दुपारी 2ला लंच झाल्यानंतर मग मी संध्याकाळी 4-4:30च्या दरम्यान हे एक संत्र खाल्लेलं आहे आणि त्यानंतर बस बाकी काही खाल्लेलं नाही आहे. 5 वाजल्यापासून माझा फास्टिंग चालू झालेला आहे आजचा सुद्धा. आणि आता मी ऑफिसमधून घरी आली आहे आणि घरी आल्यानंतर सुद्धा फक्त पाणी पियालेली आहे. रात्रीचं जेवण मी करत नाही कारण आता माझा फास्टिंग चालू झालेला आहे आणि फास्टिंगमध्ये मी फक्त पाणी, ब्लॅक कॉफी, ब्लॅक टी, ग्रीन टी एवढंच घेऊ शकते म्हणून मी जेवत नाही. दॅट्स इट. असा होता माझा आजचा दिवस. उद्या भेटू. बाय.